बघा काय म्हणते माहिती आहे का, दोन लगतच्या भागांना समान रंग न लागता, रंग न लागले पाहिजे. म्हणजे काय, समजा मी इथे ए रंग घेऊ, ए लिहिले मी, कोणताही रंग असेल आपण ए घेऊ, मग इथे ए चालेल का, इथे बी दिला लागला नाही पाहिजे, ए ला ए लागला पाहिजे का नाही, मग हा बी इथं देतो आणि हा ए इथे जातोय. कमीत कमी रंग लावायचे आहेत आपल्याला, कमीत कमी यूज करायचे. ठीक आहे, आता मला एक सांगा, इथं नाही ए जमत आणि नाही बी जमत, आलं लक्षात, इकडे बी जमत नाही, इकडे ए जमत नाही, कुठंच जमत नाही, म्हणजे इथे सी घेऊ, आलं लक्षात. जर मी इथे सी घेतला तर इथे बी घेता येईल का, हे बघा इथे बी घेता येईल का नाही, म्हणजे इथे काय घेऊ डी, मग इथे कोणता घेता येईल, सी घेता येईल ना हा, आणि इथे कोणता घेता येईल डी. क्लिअर, कळलं का, जास्त रंग नाही लावायचे आहेत, कमीत कमी रंग लावायचे आहेत. आता मला सांग, इथे परत ए वर आलो मी, आलं लक्षात, इथे पण ए चालतो, इथे पण ए चालतो आणि इथे पण ए चालतो, कारण याला ही बाजू लागलेली नाही आहे, ते कॉर्नर लागलेला आहे. क्लिअर, हा सांगा इथे कोणता घेऊ, आता इथे बी घेतो, आलं लक्षात, इथे बी घेतो आणि इथे सी घ्या आणि इथे सी घ्या, येते का लक्षात तुमच्या. मग मला एक सांगा, आता कोणता तरी रंग कोणत्या तरी भागाला लागलाय का, हा ए इकडे इकडे कुठे ए आहे का, इथे पहा बी आहे तर इकडे कुठे बी लागत आहे का, इथे लागत आहे, पण हा बाजू लागली का, बाजू म्हणजे ही बाजू ही लागली पाहिजे, लागताय का, एकूण रंग किती, ए बी सी डी, किती उत्तर आहे 4. लिहून घ्या. लिहा लवकर लवकर लिहा, शेवटचा एक क्वेश्चन आहे.